राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. ज्याचं नाव आहे घर परपंच. कसे आहेत सगळे? बरे आहेत का? मी बरा आहे, घरचे पण सगळे बरे आहेत. आज एकांतात बसून एकदम सायलेंट वातावरणात व्हिडिओ करतोय. आजचा विषय सुद्धा हार्ड आहे आपल्याकडं. तर मंडळी, आजचा विषय आपण घेणार आहे दारूवरती. दारू एवढी भयंकर चीज आहे ना, त्याने भल्या भल्याची घरं बरबाद झाली, ती उद्ध्वस्त झाली. ती काय बी करा, फक्त दारू पिऊ नका. त्यानं काय होतंय माहीत आहे का? घराची बरबादी होती, परपंचाचा नायनाट होतो, महत्त्वाचा इज्जत बी नाही, पुन्हा शरीराचा हाल, पैसा वेस्ट, बऱ्याचशा गोष्टी होत्या. त्या काय पोट भरतं मला सांगा दारूनी? काय चांगलं होतं? काय सुद्धा नाही. आता विषय घ्यायचा आहे आपल्याला. आजचा विषय आहे दारूवरती. बघा, आज समोरासमोर बघितलं, त्याच्यामुळं वाईटच वाटलं जरा. म्हणलं आज व्हिडिओज काढावं, आपल्या पब्लिकशी चर्चा करावी, आपल्या फॅमिलीसोबतच. तर मंडळी, मी बघितलंय आज छोटी छोटी मुलं होती, लहान लहान लेकरं, आणि बाप दारू पित होता. त्या पोरांना चपल्या नव्हत्या घालायला, कापडं नव्हती घालायला. लेकरं, बाप असा झोपला होता रस्त्याच्या कडेला, आणि लेकरं कडनी उठवायचा प्रयत्न करते त्याला, पण त्याला काही उठता येत नव्हतं, कारण ती सुदेतच नव्हता. मला एवढं सांगायचं आहे पेनाराला, आता तुम्ही म्हणसाल काय तू बाबा लय शाना गेला का, तू आम्हाला काय तुझ्या खिशातलं देतो का पैसे प्यायला? ते कसं आहे, ते प्रत्येकाच्या मनाची गोष्ट आहे. पिणं, आईश करणं, बरोबर आहे का? ती असू त्या पैसा तुमचा आहे, पण ही पैसा तुम्ही तुमच्या घरात घालवा, तुमच्या प्रपंचामध्ये ही पैसा घालवा. तुमच्या बायका लेकराला खाया पिया घाला, मुलांना शाळेला पैसे वापरा. तुम्ही आलेलं रोज हजेरी कामाला जाताय तुम्ही 500 रुपयानं, ते 500 रुपये तुम्ही प्यायला उडवता. बायकाने कामाला जायचं, बाईने घर चालवायचं, बाईने पोराची शाळा बघायची. वाईट वाटतं. म्हणजे आता हे साठपा माझा आजचा कालचा नाही, बऱ्याच दिवसापासून आहे. बोलू वाटत होतं आपल्या फॅमिली बरोबर, आणि ह्या गोष्टी सोशल मीडियावर बी बोलू वाटत होत्या की बाबा व्यसन खरंच काय कामाचं नाही. ह्याने निवळ काय होते माहिती आहे का? खरं समाजात व्यसन नसावंच. तर ती पोरगं उठवत होतं बापाला, बाप काय उठत नव्हता. त्या लेकरांकडे बघून तिची आई रडत होती. मी ऐकत होतो, कुठल्या जन्मीचं पाप आहे की हे माझ्या पदरात पडला, लेकरं लहानला नाही, तिकडनं उठवते ती तरी उठ नाही. वाईट वाईट बोलत होती ती बायको त्याची. बोलणार साहजिकच आहे, का तर ह्याचं काय कर्तृत्वच नाही कुठल्या गोष्टीचं. लेकरांना बापाच्या ज्या गोष्टी असते, त्या लेकरांना शाळा म्हणा, कपडे लत्ता म्हणा, त्या लेकरांना नवजुनं खायला आणायला. बाप पेनार असला की नवजुनं खायला नाही, लेकरांनी शेजारच्या घरचं काय खायचं बघितलं की लेकरं त्यांच्या तोंडाकडे बघते. ती वाईट गोष्टी असते. तो खरंच पिऊ नका. माझे हात जोडून विनंती आहे, हात जोडून सगळ्याला. खरं जी काही व्यसन करतं तुम्ही करताय, ही माझ्यासाठी करताय, माझ्या. मी तुम्हाला एक सांगतोय, ऐका. तुम्हाला आईश करायची ना, तुमच्या घरच्यांसोबत, बायका पोरांसोबत आईश करा. त्या काय कितीला ती क्वार्टर काय मला माहीत नाही, त्या क्वार्टरच्याच पैशाचं काय करायचं, घरी मटण न्या तुम्ही. रोज मी चिकन खावा, मटण खावा, आईश करा. लेकराशी तरमळणार नाही, ती कोणाच्या तोंडाकडे बघणार नाही. ती हाय का नाही? ती तुम्ही जिथं हाय, जिवंत हाय तवर लेकरा बाळांचा हाल करता, बरोबर? ती दारू तुमच्या रक्तात भिनली, लिव्हरला भिनली, लिव्हरला सूज येते, लिव्हर फुटतो. त्यावेळेस घरा परिवाराकडं काय पैसे तेवढं नसतात आहे, साचवलेलं काय रुपये 2 रुपये ती उडून जातात आहे. लोकांचं व्याजानं पैसे काढावं लागतात, आणि ती व्याजाचं पैसे फेडण्यात त्या पोराचं आयुष्य जातं एकेकाचं. जवळच्या समोरच्या गोष्टी आहेत, त्यांनी झालेल्या आहेत त्या गोष्टी अशा.
तुमचं आयुष्य गेलं, तुम्ही आयुष केली, बास करा आता. आता त्या लेकरासाठी करा परपंच, त्याच्या बघा जीवाचं काहीतरी. आणि मावल्यानं तुम्ही आई बायानं बघताय का नाही, जी बघतंय त्यांनी ही व्हिडिओ त्यांना दावा, जी तुमच्या घरातला माणूस पितंय त्याला हालायचं जीवाचं, निवळ हालायचं. व्यसन काहीच नको, दारू नको, नको मावा नको, तंबाखू नको, गोवा नको, नको, या गोष्टीच नको आपल्या. अवघड होते. आता जवळचीच गोष्ट आहे, कॅन्सरचं प्रमाण एवढं वाढलंय. तुम्ही खाताना काय होतं आणि चुकीचं धावते ती, त्या कंपनीवाल्याने त्यांच्यावर कुठली गोष्ट येऊ दिली नाही बघा. त्यांच्यावर टिपूरच ठेवून घेतला नाही त्यांनी बरोबर ती गोव्याची पुढे तिच्यावर चित्र भयानक दिले, ह्याने कॅन्सर होतो, गाल फाटते, तर पुन्हा त्यांनी त्याच्यावरचा बोज काढून टाकलेला आहे. त्यांनी त्यांच्यावर काही येऊ दिलं नाही, ठेवलंच नाही. तंबाखूच्या पुढीवर म्हणा चित्र दिलेले त्यांनी, ह्याच्यापासून लांब राहावा, ह्याने कॅन्सर होतो, बरोबर आहे का. पण माणसं अहो बंदी आली, ती गेली आठवड्यात तिथं मुंडे साहेबांना आणली होती बंदी, बरं का. तर काय माणसं लपून खात होती, अरे देवा. अनपाणी एक दोन खायचं नाही असं, एवढी किंमत त्या गोव्याला का इमलला काय म्हणतात त्याला, लपून चोरून. तुम्हाला सांगतो, आमच्या पाहुण्यातच सांगतोय तुम्हाला कला, गेल्या महिन्यात घडलेले. एक ज्वारी एवढा असाच इथं ह्या बाजूला गाठ होती, ज्वारी एवढी, तर लक्ष दिलं नाही. दारू प्यायची, मावा खायचा, गोवा खायचा, चालूच राहिलं. मग गाठ थोडी होती, मग ती काय म्हणजे ती काटा मोडला, नाईटा घालला, अशी गोष्ट झाली. तर ती सुजली गाठ झाली सुपारी एवढी. दवाखान्यात त्याला ॲडमिट केलं, आणि ती एखाद्या दुखाला टच झाल्यावरती दुख वाढतं कसं, त्या प्रकारच्या गोष्टी झाल्या. तर ती कशाची गाठ आहे बघायसाठी त्याचा तुकडा काढून पाठवला पुण्याला टेस्टिंगला. ती काढल्यानंतर त्याला डवसल्यानंतर ती गाठ झाली लिंबा एवढी, डोळा तोंड एकच झालं, सुजलं. प्रमाण गोव्याचं माव्याचं लय वाढलं होतं. दारू ते कळल्यानंतर बी पाहुण्यानं आमच्या दारू प्यायला बंदच नाही ठेवली. रिपोर्ट आला 6 दिवसानं कॅन्सर आहे म्हणून सांगितलं. आहे तर का पैसे एवढं, घराचं वास पत्र विकावं लागतात, तरी बी पैसे एवढं मिळत नाहीत. कुठनं आणायचं, आणि त्या लेकरांनी पुन्हा काय करायचं. परपंच करा, आपल्या मुलाबाळांसाठी करा, त्यांना खायला रोज नवजवून रोजची रोज पैसे उडवा, पण आपल्या घरात घालवा. व्यसन करू नका आणि शरीराचं काय हाल करून घेऊ नका. अवघड असते होई. माणूस करता आयुष्यासाठी, मजासाठी, पण निस्तारायचं आपल्याला बी येतं, लेकरा बाळांना बी येतं. त्यांची पूर्ण आयुष्याची जिंदगी जाते सगळी त्याच्यात पैसे फेडण्यात. बापानं काय केलं आमच्यासाठी म्हणते ते कोण माहिती आहे. आजचा व्हिडिओ एवढाच होता. व्यसन करू नका, व्यसन कामाचं नाही. भल्या भल्यांची दारं लावली ती ह्या व्यसनाने, दारूनी नका करू. ही जन्म कसा आहे माहिती आहे का, पुन्हा पुन्हा येत नाही. माणसाचा जन्म म्हणजे एक पाण्याचा बुडबुडा असल्याने आहे. माणसाने कसं राहायचंय, विचार करून राहायचंय. एक गाणं म्हणून दावतो तुम्हाला, कर्माचं फळ तू भोगाया कार, रडतो धडधडा नरजन्म हा वेड्या पाण्याचा बुडबुडा. कर्माचं फळ तू भोगाया कारे, रडतो धडधडा नरजन्म हा वेड्या पाण्याचा बुडबुडा, नरजन्म हा वेड्या पाण्याचा बुडबुडा. कधी फुटून बुडबुडा जाईल, तवा जीवनाची माती होईल. देवाला शरण या, जो देवाला शरण येईल तो सुख सागरात राहील. म्हणून देवधर्म करा, देवाला माना, फक्त व्यसन करू नका, एवढंच सांगायचं आहे मला. बाकी काय करायचे तुमची विचारशक्ती तुमच्यासोबत असते प्रत्येकाची. पण काही गोष्टी ऐकल्यानं चांगलं होतं, लेकरा बाळाचं, स्वतःचं, प्रपंचाचं. आणि घर राहतं, प्रपंच राहतो. बरोबर आहे का. पटलं तर लाईक मारा, व्हिडिओला शेअर करा, जी पेते त्यांना दाखवा. उपयोग नाही होत.
भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना स्वस्त राहा, मस्त राहा, काळजी घ्या. धन्यवाद. बाय.